नमस्कार, मी प्रणाली. आज आपण घोळ्याची भाजी ती कशी करूया पाहूया. तर लसूण घ्यायचं, कांदा घ्यायचं आणि खोबरं घ्यायचं. त्याचा पेस्ट तयार करायचं. पेस्ट तयार झाल्यानंतर मग एका कढईमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी जिरे टाकायचं. मग मोहरी जिरे तडतडले की त्यानंतर हे केलेलं पेस्ट टाकायचं. हे पेस्ट टाकल्यानंतर त्याला चांगलं हलवायचं. त्या हलवल्यानंतर हे पहा, हे हलवल्यानंतर असं झालेलं आहे. हे असं झाल्यानंतर पुन्हा आपण मसाले टाकूया. त्यात मसाल्यामध्ये गरम मसाला, बेडगी मसाला टाकायचं. पुन्हा तिखट मसाला टाकायचं. मग पुन्हा हळद टाकायचं. हळद टाकल्यानंतर त्याला चांगले मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर मग त्यात आपण पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर त्याला छानपणे पाणी टाकल्यावर हलवायचं. हलवल्यानंतर मग त्यात चवीनुसार मीठ टाकायचं. तर मीठ टाकल्यानंतर आपण घोळे कसं करायचं ते पाहूया. तर डाळीचं पीठ घेतलेलं आहे, लसूण कोथिंबीर त्यात टाकायचं, हळद टाकायचं. मग त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर मीठ चवीनुसार त्याच्यात टाकायचं. मग हळूहळू थोडं भाजी घालून त्याला मिक्स करून घ्यायचं. तर आपण हे बघा पाहूया, मिक्स झालेलं आहे. आपण चांगलं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. भाजीला उकळी आल्यानंतर त्यात गोळ टाकूया. गोळ टाकल्यानंतर हे पहा, आपली झाली भाजी तयार. लेक करायची.